आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मनोहर जोशी सरांचं आज दुःखद निधन झालं। अतिशय दुःखद घटना आहे, मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना आहे। खरं म्हणजे मला काल समजल्यानंतर मी आज त्यांच्या सकाळी हॉस्पिटलमध्ये बघायला जाणार होतो, परंतु दुर्दैवाने ती वेळ आली नाही आणि सकाळीच एक दुःखद बातमी मनोहर जोशी सर जाण्याची आली। हे आमच्या सर्व परिवारासाठी एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम आणि निष्ठा असणारे नेते मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांना अपेक्षित अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे। महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी त्यांची आत्मीयता आणि प्रेम आपण सगळ्यांनी पाहिले। एक अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा, संयमी आणि अतिशय शिस्तीचा नेता, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा नेता, अगदी वेळेचं अचूक बंधन पाळणारा नेता असं त्यांची ख्याती होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटायला गेलो। त्यांनी पाठीवर हात ठेवून आशीर्वाद देखील दिला आणि काही मार्गदर्शन देखील केले, राज्यकारभार कसा चालवा। अगदी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, विरोधी पक्षनेता, ते मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष, स्पीकर, असा प्रचंड असा प्रवास, म्हणजे थक्क करणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने, महाराष्ट्राने पाहिला। शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व त्यांच्यातून आपण पाहिलं। तरुणांना कोहिनूरच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची त्यांची तळमळी आपण पाहिली। खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा एक कोहिनूर हिरा आम्ही गमावला आहे। त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालंय। अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात, जी जनतेसाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी जगत असतात। आणि म्हणून जेव्हा माझ्या कारकिर्दीत देखील अनेक वेळा अनेक कार्यक्रमांना त्यांना आम्ही बोलवायचो आणि खरं बोलायचे, मुक्त कंठाने ते कार्यकर्त्याला शाबासकी द्यायचे, पाठीवर शाबासकीचा हात, शाबासकीची थाप द्यायचे, कार्यकर्त्याला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम ते करत होते। आणि मग त्यांचा हा सगळा काही कारभार आणि नावलौकिक पाहून महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील एक त्यांचं जे काही उत्कृष्ट वक्तृत्व, कर्तृत्व, याच्यावर सरकारच्या माध्यमातून देखील त्यांच्या नावाचा एक कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी यासाठी नक्की एक पुरस्कार देखील देण्याचा निर्णय आम्ही घेऊ। आणि म्हणून त्यांच्या या जाण्याने, त्यांच्या
कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्यातून त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.